छान विरघळतोय तोंडात. हा हा हा, वसूल यात. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. MH फूड टूर आपल्याला घेऊन आली आहे सिन्नर आणि संगमनेरला. तुम्ही म्हणाल की सिन्नर आणि संगमनेर ही हायवेवरची छोटीशी गाव आहेत, इथं कसला फूड कल्चर असणार आहे? तसं नाही भाऊ, MH फूड टूरचं हेच तर वैशिष्ट्य आहे. छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये जाऊन तिथलं फूड कल्चर आपण खोदून खोदून एक्सप्लोर करतोय. सिन्नरमध्ये तर लय भारी स्पॉट आहेत. संगमनेर तुम्हाला नसीब चाचांमुळे माहितीच आहे. बोला माई बाप खाता का नेता. सिन्नरमध्ये सुद्धा काळ्या मसाल्यातली अप्रतिम मिसळ मिळते. त्याचबरोबर इथलं प्रसिद्ध आहे एकदम पुरातन हेमाडपंथीय मंदिर. पण त्याआधी पोटोबा, चला काहीतरी इंटरेस्टिंग खाऊयात. आता आम्ही आलोय सिन्नरच्या ऐश्वर्या गार्डन मिसळला. याची लय हवा आहे, त्यामुळे मला येऊन इथे खायचंच होतं. तर यस, वेटिंग फॉर ग्रेट मिसळ. आणि इथे मिसळ थाळी मिळते. बघूयात थाळीत काय काय येतं. हो, म्हणजे बघूनच मला लई भारी वाटतंय. इथे मिसळ थाळी हा प्रकार मिळतो, ज्यामध्ये त्यांनी प्रॉपर मिसळ पाव, पापड, जिलेबी, बालुशाही, नंतर कैरी कापलेली, कांदा, एक्स्ट्रा चटण्या पण दिल्यात. तुम्हाला एक्स्ट्रा स्पायसी करायची असेल मिसळ तर शेंगदाण्याचा कूट पण दिलेला आहे. पण असा एकदम प्रॉपर नाही का थाट आहे असा मिसळचा. तर आपण चालू करूयात. भाऊ आणि पातेल्यामध्येच त्यांनी कट दिलेला आहे आणि असा एकदम स्पायसी आणि डार्क कलरचा दिसतोय. तर आपण लगेच चालू करूयात. आय थिंक ही मोठी प्लेटमध्ये आधी तुम्ही ही मिसळ ओतायची. मिसळमध्ये तबियतचे उसळ आहे, भरपूर उसळ आहे. ओके, तर मोठ्या प्लेटमध्ये आपण ओतून घेतलंय. तर याच्यामध्ये आहे उसळ. आय थिंक नाशिक साईडला अशी तबियतचे उसळ देतात, म्हणजे अशी कंजूशी नाही आहे. भरपूर उसळ आहे, मटकी आहे भरपूर, बारीक शेव आहे आणि मिसळीचं फरसाण किंवा जाड शेव आपल्याला म्हणता येईल ते आहे. ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण ऑफकोर्स कट ओतून घेऊयात. फुल घमघमाट येतोय कटचा. हे बनवून घ्यायला पण कल्ला येतो. थोडा कांदा टाकू आपण त्याच्यावर. एकदम बारीक कापलेला कांदा आहे आणि पावाचा साईज बघा, म्हणजे बनमस्काचा पाव असतो ना त्याला टाईपचाच पाव आहे. एक खाल्ले की डन आहे, एक थाळी बास आहे. पापड सुद्धा आहे. आय थिंक परत नाशिक साईडला पापड सुद्धा मिसळसोबत देतात. आपण आता मिक्स करूयात. आधी नुसती मिसळ खातो. काळा रस्सा आहे हा. म्हणजे मराठवाडा साईडला जे काळ्या रस्स्याच्या भाज्या असतात ना, किंवा वाटण असतं ना काळ्या रस्स्याचं, तशी मिसळ ही. त्यामुळे नाशिकच्या ज्या मिसळ आम्ही खाल्ल्या होत्या ती आणि सिन्नरची यात खूप फरक आहे. आय थिंक नाशिकमध्ये अंबिका नावाचं जे आहे तिथे काळ्या रस्स्याची मिळते, तर ती आम्ही खाल्ली नव्हती. पण काळा रस्सा असल्यामुळे ना ही मिसळ एकदम युनिक आहे. आणि उसळ, शेव, रस्सा, कट परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय. जनरली हायवेवरती ढाबे असतात आणि ढाब्याची एक खूप वेगळी चव असते. तुम्ही म्हणेन की ही ढाब्यावरची मिसळ त्या टाईप फील आहे याचा. चव पण तशीच आहे. खूप जास्त स्पायसी पण नाहीये, कारण नाशिकच्या काही मिसळ खूप जास्त स्पायसी सुद्धा होत्या. मॉडरेट आहे तशी एकदम, त्यामुळे तुम्ही आरामात खाऊ शकता आणि मजा आली. म्हणजे ऑफकोर्स का याचं नाव आहे, तुम्ही माहोल बघत असाल तर खूप छान माहोल आहे. कुठेतरी तुम्ही आउटिंगला चाललाय विकेंडसाठी वगैरे, तर निवांत फॅमिलीसोबत खायला येण्यासाठी म्हणून परफेक्ट माहोल आहे. आणि चव सुद्धा खरंच चांगली आहे. जनरली काय माहिती का, जेव्हा मिसळ थाळी असते ना, म्हणजे जिलेबी पण देत आहेत, बाकी भरपूर गोष्टी देत आहेत, तेव्हा ना मला खरं सांगायचं तर मिसळची चव जी असते ती फारशी चांगली नसते, म्हणूनच बाकी गोष्टी त्यांना द्याव्या लागतात. पण इथे तसं नाहीये. इथे मूळ मिसळची चव सुद्धा खरंच चांगली आहे. त्यामुळे नावाला साजेसं असं हे ऐश्वर्या गार्डन आहे. त्यामुळे मी नक्की रेकमेंड करेन, तुम्ही जर नाशिकला आला असाल आणि नाशिकवरनं पुण्याला जाताना किंवा पुण्यावरनं नाशिकला जाताना सिन्नरमध्ये लागतं, तुम्ही नक्की ही मिसळ ट्राय करा. नक्कीच काळ्या मसाल्याची मिसळ ही मी पहिल्यांदा खाल्ली, बेस्ट. वा. आत्ता आम्ही आलोय सिन्नरचा प्रसिद्ध वडापाव, भगवती वडापाव, जो सिन्नर बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि मला असं वाटतंय बहुतेक सिन्नरकरांना ना म्युझिक शिवाय जेवण गोड लागत नाही. कारण प्रत्येक इथल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये किंवा टपरीमध्ये जोरदार म्युझिक लावलंय. आता मिसळ खाल्ली आम्ही, तिथेही म्युझिक होतं, इथेही आहे. त्यामुळे बाहेर आलो वडापाव खायला. वडापाव विशेष दिसतोय. वडाचा साईज थोडा छोटा आहे, पण 10 रुपयाला फक्त वडापाव आहे हा. आणि यांची चटणी पण आहे, ती चटणी पण घेतली, ती लावली आपण. आपण खाऊन बघूया. गरमागरम वडापाव आहे. आधण चालू आहे वडापावचं, वड्याचं.
क्या बात आहे. सुरेख वडापाव आहे. वड्याची भाजी जी आहे ती अजिबात जास्त स्पायसी नाही, छान शिजलंय डाळीचं पीठ सुद्धा. आणि छान गोष्ट म्हणजे परत मी म्हणत असं की खूप पातळ आहे याचं आवरण, त्यामुळे मजा येते. पाव पण खूप ताजे आहेत. अप्रतिम गावाकडचा वडापाव असतो ना एकदम अस्सल तसा वडापाव आहे. बेस्ट वडापाव. 10 रुपये म्हणजे काहीच नाही, त्यामुळे जोरदार गर्दी इथे दिसतीये. तर चटणीसोबत मी खाऊन बघतो कसा लागतोय. ही शेंगदाणा लसूणची थोडीशी ओली चटणी आहे. वेगळंच कॉम्बिनेशन आहे वड्याबरोबर. म्हणजे अशा पद्धतीच्या चटणी जनरली वडापाव बरोबर मिळत नाही, पण यांची स्पेशालिटी दिसते. आणि त्यांनी ठेवलेली आहे डायरेक्ट, हवी तेवढी घ्या. एक नंबर चटणी. आणि त्या चटणीमध्ये विशेष म्हणजे थोड्या चिमण्या टाकल्यात त्यांनी वड्याच्या, आणि त्या ओल्याहून अशा मऊ झाल्यात चिमण्या वडापावच्या. हे युनिक आहे काहीतरी नक्कीच. सिन्नरचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि ते अजिबात चुकवू नको असं मला खूप लोकांनी सांगितलं होतं. मी तिथे गेलो आणि ही शपथ, काय मंदिर आहे हे. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार, तुझ्या विना जीवनास अर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं इतकं सुंदर मंदिर बघायला मिळेल. इथे आल्यावर माहिती समजली की सिन्नर हे यादव काळातलं महत्वाचं शहर होतं. त्याच काळातलं हे सुंदर मंदिर. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातलं राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली. हे मंदिर म्हणजे 5 मुख्य मंदिरांचा समूह आहे. यातलं गोंदेश्वराचं मुख्य शिवमंदिर मध्यावर आहे आणि सभोवतालची 4 उपदिशांना असणारी मंदिरं पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. काय नक्षी आहे बघा. नाही बघून नुसतं स्तब्ध व्हायला होतं. इतकं भारी वाटलं ना की महाराष्ट्रातल्या एवढ्या छोट्या गावात पण कसला खजिना लपलेला आहे. या मंदिराचं बांधकाम साधारण 11व्या किंवा 12व्या शतकातलं आहे. इथे कॅमेरा वापरायला परवानगी नाही, पण फोन चालतो. म्हणजे कितीही फोटो काढा, मनच भरत नाही. तर थेट सिन्नर बस स्टँडच्या समोर रस्त्यावरती मी बसलोय. कम्प्लीट गावाकडची वाईब आहे. आणि इथलं फेमस मी खूप ऐकून होतो की पक्का पेढा आणि गुलाबजाम, गणेश टी हाऊस. आणि पेढा आणि गुलाबजाम इथला प्रसिद्ध आहे, चहा सुद्धा. तर मला असं झालं की बापरे, हे एकदम वेगळाच स्पॉट आहे. आणि आत्ताच मिसळ खाऊन झाली, वडापाव खाऊन झाला, तर म्हणलं काहीतरी गोड पाहिजे. मग आपण बघूयात. पक्का पेढा यांचं म्हणणं की पूर्णपणे भाजलेला असतो म्हणून त्याला पक्का पेढा असं म्हणतात. दोन्ही डॉलर सारखा केलेला आहे. तर आपण खाऊन बघूयात तो कसा आहे. वा, तूप लागतंय हाताला कम्प्लिटली. एक नंबर पेढा आहे. म्हणजे मला भारी काय वाटतं माहितीये का, की हे कोणी इमॅजिन पण करणार नाही की बस स्टँड समोर सिन्नर सारखं गाव आणि टपरीमध्ये इतका भारी पेढा मिळेल. का फेमस आहे ते कळतंय. 40 वर्ष जुना स्पॉट आहे हा. अप्रतिम चव आहे पेढ्याची, खूप कमी गोड आहे. मला नरसोबाच्या वाडीची आठवण आली. म्हणजे तिथे मिळतात ना पेढे, तशा पद्धतीची चव आहे. आणि सगळ्यात गंमत जी आहे ना ती भाजण्याची आहे. म्हणजे अप्रतिम भाजलेला आहे, किंचित स्मोकी इफेक्ट आहे त्याला, आणि वेलचीची चव आहे. अप्रतिम पेढा आहे. म्हणजे मी इमॅजिन केलं नव्हतं इतका उत्तम पेढा इथे असेल. आणि ताजा ताजा त्यांनी बनवलाय आता. क्या बात आहे, दिल खुश. आपण एक्सपेक्ट करत नाही, आपल्याला वाटतं छोट्या गावांमध्ये काय मिळणार आहे, पण या छोट्या छोट्या जागा असतात ना, त्या खऱ्या अर्थाने खाद्य संस्कृती बनवतात या गावांच्या सुद्धा. आणि मला खूप भारी वाटतंय की महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा अतिशय वेगळ्या आणि युनिक पद्धतीचं फूड मिळतं. तर पेढा खाऊन झाला, आता गुलाबजाम. कॅलरी सारख्या क्षुल्लक गोष्टींचाच विचार करायचा नाहीये आज. तब्येतचं खायचंय. मिसळ हाणून झालेली आहे, वडापाव झालेला आहे. वा, आता गुलाबजाम आधी तोडून बघूया आपण कसं आहे. क्या तोडल्यावर भाऊ आउटस्टँडिंग आपल्याला कळतंय. पूर्णपणे शिजलाय आतनं. आणि तो असा स्लाइस जो पडतो ना त्याचा, कारण बऱ्याच वेळा गुलाबजामचा इश्यू काय असतो, आत आहे ना, आतला एक गोळा असा कच्चा राहिलेला असतो आणि मग तो खूप ऑफ करतो आपल्याला. पण हा परफेक्ट तोडला जातोय पाकासोबत. क्या बात आहे. लईच ताजा, अप्रतिम चव. हा हा, मुलायम मुलायम, कम्प्लिटली मुलायम. हे छान घोळतोय तोंडामध्ये आणि फिरतोय, छान विरघळतोय तोंडात. हा हा हा, वसूल यात. हा, म्हणजे आपल्याला वाटतं
शहरांमध्येच उत्तम मिळतं. सिन्नरची फूड ट्रिप इथेच वसूल झालेली माझी. आत्ता पण आलोय संगमनेर मधल्या राजहंस डेअरीमध्ये, जी 1977 पासून आहे. खरं तर नारायणगाव, संगमनेर, सिन्नर इथे सगळीकडेच दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं. त्यामुळे फूड कल्चरचा हा सुद्धा एक भाग आहे. आणि ही जी डेअरी आहे त्या डेअरीच्या बाहेरच त्यांचं आउटलेट आहे. ते तुम्हाला फ्लेवर्ड मिल्क किंवा लस्सी मिळू शकते. यांची लस्सी, फ्लेवर्ड मिल्क आणि आंबा बर्फी फेमस आहे. आम्ही इतकं गोड खाल्लं, आजचा गोडाचा कोटा संपलेला आहे, त्यामुळे आंबा बर्फी नाही घेतली, पण मी लस्सी घेतली आहे आणि पिस्ता फ्लेवर मिल्क घेतलंय. संध्याकाळची वेळ आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हायवेवरतीच आहे, त्यामुळे जाता जाता तुम्ही एक बाटली मारू शकता. बाटली म्हणजे दुधाची, फ्लेवर्ड मिल्कची. तर बघूयात आपण कशी टेस्ट आहे. लय भारी. शाळेत असताना एनर्जी नावाचं फ्लेवर मिल्क मिळायचं, त्याची मला अगदी आठवण आली. मस्त चव, एकदम फ्रेश आहे. आपल्याकडे जनरली फक्त अमूलचंच फ्लेवर मिल्क मिळतं, पण हा मराठमोळा ब्रँड आहे आणि मला असं वाटतं की हा आपण जास्त प्रेफर केला पाहिजे. मस्त चव आहे, जास्त गोड नाहीये. लस्सी पण सुरेख आहे, पण ऑफकोर्स पिस्ता. चला आता नसीब चाचांचा वडापाव. तर खूप साऱ्या रील्समध्ये आणि व्हिडिओजमध्ये आपण बघितलंय नसीब वडापाव, पण मूड ऑफ झाला. चाचा काय भेटले नाहीत आम्हाला, ते काय दिसले नाहीत. त्यांच्या स्टाईलसाठी आम्ही इथे आलो होतो. पण वडापाव ट्राय करूया आणि सांगूयात कसं आहे. फार गरम आहे, थोडा वेळ लागेल. प्रचंड खुसखुशीत येते. छान सिंपल वडापाव आहे, नो नॉनसेन्स. हा वडापाव घेण्यासाठी 10 मिनिटं लाईनीत उभं राहावं लागलं. त्यावरून तुम्हाला कळलं असेल की केवढा प्रसिद्ध आहे आणि चाचांची केवढी हवा इथे. मी त्यांना विचारलं की चाचा का नाही आहेत, ते म्हणले की फक्त 2 तासापुरतेच ते येतात दिवसभरात. त्यांचं समोरच घर आहे. वडापावची चव जी आहे ती मला असं वाटतं की जसं छान वडापाव असं तशीच आहे, काय अशी वेगळी आउटस्टँडिंग नाही आहे. पण आय थिंक मला असं वाटतं की चाचांमुळे, त्यांच्या स्टाईलमुळे जास्त फेमस झाला. वडापाव छान आहे ऑफकोर्स. 12 रुपयाला आहे, छोटा साईज, पण 12 रुपयाला आहे. ॲक्च्युली हा वडा जो आहे तो जास्त खुसखुशीत आहे. याचं कारण असं आहे की वड्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये ब्रेड क्रम्स टाकतात आणि मग तळतात, त्यामुळे खाताना तुम्हाला तो खुसखुशीतपणा जास्त जाणवतो या वड्यामध्ये. त्यामुळे या वडापावची खासियत मी असं सांगेन की वड्याचा खुसखुशीतपणा हा इतर वड्यांपेक्षा कधीही जास्त आहे, त्यामुळे याची जास्त हवा आहे. आणि ऑफकोर्स चाचांच्या बोलायची स्टाईल. तर ही होती सिन्नर आणि संगमनेरची फूड टूर. जे काही मला सरप्राइजेस मिळालेत ना, कारण आपल्याला असं वाटतं ना की या छोट्या गावांमध्ये काय असं वेगळं मिळणार आहे, पण अप्रतिम फूड कल्चर होतं दोन्ही गावांचं. आणि मला कायम तसंच वाटतं की प्रत्येक गावामध्ये एक वेगळं फूड कल्चर असतं. नेहमीप्रमाणे ज्या गावासाठी सगळ्यात जास्त कमेंट्स येतील, पुढची फूड टूर तिकडे असणार आहे. त्यामुळे तुम्ही भरभरून कमेंट करा आणि फक्त गावाची नावं सांगू नका, तर तिथले इंटरेस्टिंग स्पॉट्स पण मला सुचवा. आम्ही ते जाऊन नक्कीच कव्हर करू. दर बुधवारी असेच इंटरेस्टिंग फूड व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार आणि आता नवीन सोमवार अजिबात चुकवायचं नाही. पुढच्या वेळी भेटूयात नवीन गावासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.